सौमित्र, हा काय करतोयस तू? मी तुझी तिथे वाट पाहतीये. ओ अच्छा, तुला तिथे मिळालं का पार्किंग? नाही, मला ते सगळं फुल दाखवलं म्हणून मी इथे केली पार्क. ठीक आहे, पण मिळालं ना आता पार्किंग? हा, हे काय मिळालं. साडी छान आहे, छान दिसतेस. आधी नेसले मी. हो हो का? मी हे पहिल्यांदाच घातलंय. असं आहे. छान आहे. असं पार्किंग मध्येच आपण बोलत उभं राहायचंय की आपण हॉटेलला वगैरे काही? नाही, जाऊया ना. चल. किती वेळ लावलास? सॉरी. बरं शना, हे फ्रीज मध्ये ठेवशील का? मी नंतर तापून ठेवतो. तिला काय सांगतो दाखवायला? तुझं काम आहे ते. आणि इतका वेळ कुठे होतास तू? ते जरा वेळ लागला यायला मला. सॉरी. थोडा वेळ गेला. सॉरी 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 काय? मम्मा मम्मा मम्मा, तो सॉरी म्हणलाय ना आता. सोड ना, तो टॉपिक बास झाला. ह्याला मी सांगितलंय ना, वेळच्या वेळी सगळी कामं झाली पाहिजेत, घरातली सुद्धा आणि बाहेरची. हा, तरी तू कुठे भटकत असतोस रे? हा, काय केलं? काय काय करत काय होतास तू? कुठे गेला होतास तू? मला माझे सर भेटले होते, राजवाडे आणि महाडिक. काय म्हणले? ते मला म्हणत होते आपण सगळे मिळून राधिका विरुद्ध काहीतरी करूया. त्यांना माझी हेल्प हवी होती. मी नाही म्हटलं त्यांना. काय? तू डोक्यावर पडलायस का? तुला वेळ लागलाय का? अरे, ज्या बाईने तुला रस्त्यावर आणला, तुझी ही अवस्था केली आणि तू हे अरे काय करू तुझं? तू का नाही म्हणालास? कारण मला नाही पडायचं या लफड्यामध्ये. अरे पण तू मम्मा मम्मा मम्मा, आता त्याच्यावर तू ओरडू नकोस, कळलं ना? त्याला नाही पडायचं म्हणलाय ना, तो बिचारा निघून गेला ग. बिचारा माय पोट. अरे अरे, याचा कॉन्फिडन्स लूज झालाय. नाही नाही, याचं काहीच होऊ शकत नाही. सगळं बेबी, मला तर वाटतं ना, आयुष्यभराचा तूच याला पोस. दास जस्ट यू रिलॅक्स, ओके प्लीज. नको तो टॉपिक आता. मम्मा यार, आता ह्या दुधाचं काय करायचंय मी? ओत माझ्या डोक्यावर. म्हणजे आपण असे शांतच का? म्हणजे ओळखतो आपण एकमेकांना. बोलतीये ना मी. राधा, बिंदास बोल. जे काही बोलायचं ते बिंदास बोल. हा, तुला का आवडते मी? का आवडली म्हणजे हा काय प्रश्न आहे राधा? नाही म्हणजे तुला एखादी चांगली मुलगी मिळू शकते. बरोबर आहे तुझं. म्हणजे चांगली मुलगी मला मिळूच शकते, पण ती मुलगी तू नसशील ना राधा. राधा, तुला माहिती आहे, मला कॉलेजमध्ये असल्यापासून तू आवडतेस. कॉलेजमध्ये असताना तुझं आणि गुरुचं पुढे जमलं म्हणून मी स्वतःहून बाजूला झालो. आणि आता तुला खरं सांगायला हरकत नाही राधा, तेव्हा सुद्धा मी अमेरिकेला गेलो ना, ते तुमच्यापासून दूर जाण्यासाठीच. म्हटलं जाऊया इथून, इकडच्या कुठल्या आठवणीच नको. तिथे कामात गुंतवून टाकायचं स्वतःला, म्हणजे काही संबंधच नाही. हो, पण आता खूप मोठा काळ लोटला. या दरम्यानच्या काळात एखादी मुलगी आवडली असेलच ना? नाही नाही राधा, खरंच नाही. मला म्हणजे वेळ पण नसायचा ग. मी अमेरिकेतनं खरं सांगतो राधा, मी फक्त काम केलं तिकडे, प्रचंड काम केलं, भरपूर पैसे कमवले. आणि असायच्या तेव्हा सुद्धा आजूबाजूला अशा सुंदर हुशार मुली असायच्या, पण काही कलिग्स असायच्या, काही मैत्रिणी असायच्या, पण नाही म्हणजे प्रेम नाही केलं मी कोणावर कधीच. बहुतेक तिथे सुद्धा मी तुला शोधत होतो.
म्हणजे आता हे सगळं बोलणं खरं तर खूप मूर्खपणाचं वाटेल राधा तुला, पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा मला तू का आवडायचीस माहितीये का राधा? कारण तू लहान मुलीसारखी होती सगळं. तुझे डोळे खूप निरागस होते. म्हणजे कधी कधी इतके मूर्ख प्रश्न पडायचे तुला, इतके बेसिक प्रश्न पडायचे, पण कधी कधी काही प्रसंगात असं काहीतरी उत्तर शोधायचीस तू. म्हणजे तू एकाच वेळेला बेसिक प्रश्न विचारणारी एक मूर्ख अल्लड मुलगी पण आहेस, पण तेवढीच हुशार पण आहेस. खूप छोट्या छोट्या गोष्टींनी इमोशनल व्हायचीस तू, रडायचीस. काही वेळेला तेवढीच कठोरही व्हायचीस. राधा हे सगळं ना नंतर मला कुठल्याही मुलीमध्ये नाही दिसलं ग. मी आलो परत अनेक वर्षानंतर पुन्हा, तेव्हा सुद्धा ठरवलं होतं की नाही, काहीही झालं तरी कॉन्टॅक्ट करायचा नाही, राधाला नाही, कोणालाच नाही. बघ आता योगायोगाने गुज्जूबाई नेमका माझ्या ऑफिसला आला, त्याच्याकडून अनेक गोष्टी कळायला लागल्या. आणि तेव्हा त्याच्याकडून हे कळलं मला की ती नागपूरमधली साधी राधिका आता एक बिझनेस वुमन झाली. राधिका मसाले नावाचा ब्रँड आहे तिचा स्वतःचा. राधा, याने मी खरंच अवाक झालो होतो ग. म्हणजे त्याच्यानंतर मी नाही स्वतःला कंट्रोल करू शकलो. म्हटलं नाही, आता हिला भेटायलाच पाहिजे. आणि मी तुला गाठलं रस्त्यात. आणि तेव्हा अनेक वर्षानंतर जेव्हा तुला पाहिलं ना राधा, तेव्हा सुद्धा मला तेच निरागस डोळे आठवले. तो निरागसपणा तोच होता, पण आत्ताच्या डोळ्यात खूप अनुभव होता. कळत होतं की खूप अत्यंत वाईट परिस्थितीतून ही मुलगी आता पुढे आलेली आहे आणि स्वतःच्या पायावर आता उभी आहे. आणि हा प्रवास मला जाणून घ्यावासा वाटला. आणि जेव्हा मला कळला हा प्रवास, त्याच्यानंतर मी अजून प्रेमात पडलो राधा. तुझ्याबद्दल जो आदर वाटत होता तो 100 पटीने जास्त वाढला. तुझ्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट वाटायला लागला राधा मला. सोपं नाहीये राधा, हे खरंच सोपं. जे करावंसं वाटेल ते सगळं मी करणार आहे तुझ्यासाठी. तुम्हाला हाकललंच ना तरी मी हक्काने ते करत राहणार आहे. त्यामुळे तुझं जे काही उत्तर असेल ते मला मान्य आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की फक्त स्वतःचा विचार करून उत्तर दे. एकदा फक्त स्वतःचा विचार कर आणि मला उत्तर दे. तुझं जे काही उत्तर असेल ते मला मान्य. सौमित्र, तू मित्र म्हणून मला खूप आवडतोस. तू इतकं करतोस माझ्यासाठी. खर तर तू जे काही मला सांगितलंस त्याचा मी खूप विचार केलाय, सतत विचार करतेय. खूप द्विधा मनस्थिती झाली होती माझी. कळत नव्हतं काय उत्तर द्यावं, काय सांगावं तुला. मग एकदा मी स्वतःचा विचार केला. मी यांच्यावरती प्रेम केलं, यांच्यासाठी इतक्या गोष्टी केल्या, यांच्यासाठी, संसारासाठी. पण माझ्या वाट्याला फक्त निराशा आली. तुझ्याबरोबर राहिल्यानंतर पहिल्यांदा मला असं वाटायला लागलं की नवरा हा आधी आपला मित्र असायला पाहिजे. त्याच्याशी बोलता यायला हवं, संवाद साधता यायला हवा. आमच्यात मात्र ही गोष्ट कधीच घडत नव्हती. आणि मी बघ ना, तुझ्याशी काहीही बोलू शकायचे, काहीही बोलू शकते. तू माझं ऐकून घेतोस. तुला माझ्याबद्दल आदर वाटतो. त्यांना मात्र तो कधीच वाटला नाही. मी यांच्यासाठी इतक्या गोष्टी केल्या, यांच्यावरती प्रेम केलं.
पण यांना मात्र त्या प्रेमाचं काहीच वाटत नव्हतं. यांनी कधी किंमतही केली नाही. पण मी जे यांच्यासाठी केलं ते सगळं तू माझ्यासाठी करतोयस हे जेव्हा मी बघितलं ना, त्यावेळेला मला असं वाटलं की तुझ्या या भावनेचा मी आदर करायला हवा. मी जर ते केलं नाही ना, तर मग यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? समुद्र, तू माझा इतका विचार करतोस, फक्त माझाच नाही, तू सगळ्यांचाच विचार करतोस. आणि तुझी ही गोष्ट मला खूप आवडते. आणि म्हणूनच कदाचित तू मला जास्त समजून घेतोस. त्या दिवशी तू म्हणालास की तू जर मला होकार दिलास तर मी अथर्वचा सांभाळ करीन, तुला आयुष्यभर प्रेम देईन. मला हे ऐकून इतकं आश्वासक वाटलं. समुद्र, ही गोष्ट मला इतकी आश्वासक वाटली. मला गरज होती या शब्दांची. काय सांगू तुला, तू मला आवडतोस. माझा होकार आहे. म्हणजे राधा, म्हणजे तू माझा होकार आहे. नाही, एक मिनिट, तू मला हो म्हणतेस? एक मिनिट राधा, तू मला हो म्हणतेस? काय बघतो? काय खाताय तुम्ही? तुमचं जे काही बिल असेल ना माझ्याकडे पाठवायचं. सगळ्यांना सांग, इकडे इकडे सगळ्यांचं बिल माझ्याकडे पाठवायचं. कळलं काय? तू परत म्हण ना ते. परत म्हण. सौमित्र, माझा होकार आहे. दादा ते काय नकार दिला असता तरी मी देणारच होतो. आंटी, हे काय सौमित्रा, आधी घरच्यांशी बोल, त्यांना विचार. अगं घरच्यांशी बोलेन मी. अगं त्यांना माझ्याकडून एवढी सुद्धा अपेक्षा नव्हती. त्यांना काय, त्यांच्यासाठी खूप आहे. त्यामुळे ही अंगुठी तुला घ्यावीच लागेल. लाजायची काही गरज नाहीये. एका निर्लज्ज माणसाला होकार दिलाय, आता लाज सोडून द्यायची पूर्णपणे. अंगठी घे. अगं ती पण कंटाळली अगं डबीत आणि खिशात राहून. बघ ती म्हणते मला बोट हवंय, मला बोट हवंय. घे ना. नाही, नको. राधा, आनंद आणि जेनीचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हापासून घेतली. अगं तेव्हापासून मी या क्षणाची वाट बघतोय. प्लीज अंगठी घ्या लवकर घाल. लाज सोडून दे, लाज सोडून दे. निर्लज्ज माणूस, लाज सोडून द्यायची. हा, एक मिनिट, हे कुठल्या बोटात? या बोटात. सौमित्र, आधी मला सांग किती बिल झालंय? अगं ते महत्वाचं नाहीये ग राधा. आपण सॉरी, मी एवढा एक्साइट झालो ना. खरं तर मी तुला गाडीपर्यंत सोडायला आलं पाहिजे. तुझ्या तर तू चाललीस माझ्या गाडीपर्यंत सोडायला. मी मुद्दाम बोलले. कारण मला खात्री नव्हती ना तू तुझ्या गाडीपर्यंत व्यवस्थित पोहोचशील, तुला तुझी गाडी सापडेल. एवढं नाही. पण एकच मिनिट. हो म्हणाली. अच्छा. चला, काय निघावं लागेल आता. बरं ऐक ना, मी माझ्या आईबाबांशी बोलतो आणि ते काय म्हणतात ते कळवतो तुला. तर त्यांना इथेच बोलवून घेऊ का मिसळ? नाही सॉरी, मी एक्साइट झालोय परत. मी जरा शांत होतो, नीट विचार करतो, मग सगळं नीट ठरवूया आपण. ओके.
घरात सोडलास तर मी जाऊ शकेन. हो. ऐक ना, मला आता ना खरंच ऑड वाटतंय. मी येऊ का तुला तुझ्या गाडीपर्यंत सोडायला? अरे काही गरज नाहीये, जाईन मी. तू जा. नीट जा. बरे आहेत ना मॅडम? कोण बोलताय? ते महत्वाचं नाहीये. पण सॉरी, व्हेरी सॉरी, तुम्हाला धावावं लागलं. अहो बरोबरच आहे ना, बसल्या जागी 300 करोडची कंपनी कमावली, त्यामुळे म्हटलं थोडा रनिंग एक्सरसाइज. काय कोण बोलताय? अहो मी कोण बोलतो ते कळेल हो, त्यात काय एवढं. पण तुम्ही जरा सांभाळून राहा. ओके, बाय मॅडम. सौमित्र. हॅलो आई. हॅलो राधिका, बाळ कुठे आहेस तू? हो येतेच आहे मी आई. काय झालं? तू लवकर घरी ये बरं. हो पण काय झालं? सगळं ठीक आहे ना? काही नाही, काही सगळं ठीक आहे. अथर्व ग का बरं झोपतच नाहीये? जेव म्हटलं तर जेवतच नाहीये म्हणे, सारखं मला म्हणत आहे मला आई हवी आई हवी. तर का करू? बरं आई येते मी. हा हा तू शांत ये, सावकाश ये घरी. हॅलो आई. काय राधिका, ते भेटली का तू सौमित्राला? हो आई, झालं माझं बोलणं. सगळं व्यवस्थित पार पडलं ना बाई? हो आई, आल्यावरती सांगते मी. ये ये ये.